बाउंड पेपरवर घर असणाऱ्या लोकांना आजच्या घडीला न्याय मिळाला पाहिजे। सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांकडे आग्रहाची विनंती राहील, मदत लागणार आहे। जे स्थानिकचे आमदार सन्माननीय आनंद पाटील बोंडारकर आहेत, त्याच्यानंतर हेमंत भाऊ पाटील आहेत आमचे। जय महाराष्ट्र। मी प्रमोद काशीनाथराव मेड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटक शिवसेना। गेल्या अनेक वर्षापासून शिवसैनिक म्हणून आणि शिवसेना म्हणून मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घराचे हस्तांतर करण्याचा प्रश्न लावून धरला होता। तो मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये पुढे वाटचाल करत आहे आणि तत्वतः हा मार्गी लागण्यासारखाच आहे। फक्त यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून जितका काही पाठपुरावा करायचा होता मी माझ्या लेवलला केला। आणि आता जी बाब आहे ही आमदार आणि खासदार जे माजी आमदार आहेत मोहन अण्णा हंबर्डे यांनी मागच्या वर्षी एक कार्यकर्त्याचं आंदोलनाला सभागृहामध्ये नेऊन मांडलं आणि त्यांनी त्याच्यावर समिती बसवली आणि त्या समितीनं सिडकोला रिपोर्ट केला की हे असे घर आपल्याला काही अटी शर्तीवर करता येते, जेणेकरून की 9205 जो ठराव होता सिडकोचा त्यामध्ये पद्धत होती की थर्ड पार्टी तीच परत करता येईल असं पॉझिटिव्ह रिपोर्ट या समितीने शासनाकडे पाठवला आहे आणि सिडकोने देखील त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे। फक्त यामध्ये आता जी काही मला मदत लागणार आहे, जे स्थानिकचे आमदार सन्माननीय आनंद पाटील बोंडारकर आहेत, त्याच्यानंतर हेमंत भाऊ पाटील आहेत आमचे आणि बालाजी कल्याणकर असतील, हे 3 आमदारांनी देखील मिळून जर त्यांच्या जे लोकनेते आहेत एकनाथजी शिंदे हा विभाग त्यांच्याकडे येतो, हे त्या खात्याचे मंत्री आहेत, हा प्रश्न त्यांना त्यांच्याकडून घेऊन जाऊन तातडीने सोडवायला पाहिजे, जेणेकरून की सिडकोच्या लोकांना जे मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये ज्यांचे घर बाउंडवर आहेत या लोकांना 101% आता न्याय मिळेल हे मला खात्री आहे। मी आजपर्यंत जे काही पाठपुरावा आम्ही शिवसैनिक म्हणून केलो तो आज आमचा पाठपुरावा आम्ही जवळपास जिंकल्यासारखा आहोत आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी पूर्ण वाटचाल करून हे पाठपुरावा केला आणि यामध्ये यश मिळालेले आहे। आता फक्त जे भाग आहे तो आमदारांचा आहे। आमदारांनी जाऊन त्या जागी सन्माननीय ते त्यांचे जे नेते एकनाथजी शिंदे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हा प्रश्न सिडकोचाच नसून तर नवी मुंबई, त्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर असे अनेक लोकांचे घर बाउंड पेपरवर आहेत। त्या बाउंड पेपरवर घर असणाऱ्या लोकांना आजच्या घडीला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी सन्माननीय आमदार यांच्याकडे मागणी आहे। आणि त्यातल्या त्यात माझी मागणी सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांकडे आग्रहाची विनंती राहील की साहेब आपण सिडकोकडे नांदेडकडे फार तुमचं बारकीनं लक्ष असते, यामध्ये देखील तुम्ही ह्या लोकांना न्याय मिळवून देतील अशी माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे आणि ही माझी अपेक्षा भंग होणार नाही मी असं समजतो। आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे, या छोट्या कार्यकर्त्याच्या जाग्यावर मी माझा पाठपुरावा शिवसैनिक म्हणून केला आणि आज ही गोष्ट सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या खात्याकडे आहे। आपलं स्वतःच प्रशासन आणि राज्यात तुमची सत्ता आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना आणि एकनाथ शिंदेजींना आपण विनंती करावी अशी मी सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करतो आणि त्यांना ह्या सिडकोच्या लोकांचा प्रश्न सोडवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा धरतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रधान सचिवांनी आपल्याला जे पत्र पाठवले त्याच्यात नोटिंग कशा पद्धतीची आहे, काय आहे त्याच्यामध्ये त्यांना असं लिहिलेलं आहे की बॉय हे जे पत्र आहे त्यांना स्पष्ट याच्यामध्ये 3 अंकी हे सांगितलेलं आहे की आम्ही या अनुषंगाप्रमाणे करूया की ज्याच्याकडे मूळ घर मालकांचे कागदपत्र जे पहिलेपासूनचे म्हणजे बाउंड असतील, लिंक रजिस्ट्री जशी आपण म्हणतो सोप्या भाषेमध्ये आपल्या घर मालकांचे जे मूळ घर मालकांच्या पद्धतीमध्ये त्यांच्या लोकांना समजावं म्हणून जी लिंक रजिस्ट्री असते ती लिंक कागद त्यांच्या जो असले पाहिजे हे 100% होईल असं त्यांना सांगितलेलं आहे आणि हे होणार।